ओके. ओके. सो आपण ह्या सर्व कन्सेप्ट बद्दल बोललो होतो. काउन्सिलिंग सिस्टम काय, की का शिकायचं आणि का शिकवायचं, याच्याबद्दल आपण हे सर्व बोलत होतो. आणि म्हणून आता पुढचा पार्ट असेल, आपला टेक्निकल पार्ट असेल 15 मिनिटाचा, म्हणजे साधारण 20 मिनिटं. 20 मिनिटानंतर आपला बरोबर 10:30ला क्लास संपेल. 9:30 तर 10:30. ओके. सो काल आपण काही शिकलो होतो. काल प्रेझेंटेशन बघितलं होतं. पुन्हा परत रिक्वेस्ट करेल, ज्या ताईंनी संस्थेबद्दल माहिती समजून घेतली नसेल, किंवा काय संस्था आहे, काय आहे त्याच्याबद्दल, ते सर्व व्हिडिओ त्यांनी बघून घ्यावा. म्हणजे तुम्हाला समजून जाईल. पुन्हा परत त्याबद्दल मला बोलायला विनाकारण वेळ वाया घालवायचा नाही. तर आपण आज कशाबद्दल समजून घेतलं, की अबॅकस सिस्टम काय असते, लेफ्ट ब्रेन काय असतो, राईट ब्रेन काय असतो, न्यूरॉन काय असतं, कॉन्सन्ट्रेशन काय असतं, त्याच्यानंतर मुलांचं कॉन्सन्ट्रेशन, इंटरेस्ट असावा, हाय इंटरेस्ट हाय कर, हे का बोलावं लागतं, की मुलांचा इंटरेस्ट करता आला पाहिजे. आणि जेव्हा हाय इंटरेस्ट असतो तेव्हा ग्रास्पिंग लेवल वाढते. अजून एक असतं, मी तुम्हाला सरळ का बसायला सांगितलं, की तुम्ही जर टीचर असाल तर तुम्हाला माहिती की आय कॉन्टॅक्ट, कविता ताई छान जमाई दिली. आय कॉन्टॅक्ट. आय कॉन्टॅक्ट मध्ये जेव्हा विद्यार्थी आय कॉन्टॅक्ट मध्ये असतात, तेव्हा असं समजायचं तो 100% तुम्ही जे बोलताय ते ऐकतंय आणि त्याच्या डोक्यात जात. जर तुमच्यापैकी एखादा विद्यार्थी, मी तुम्हाला का स्क्रीन ऑन करायला लावतो, की मी माझं लक्ष असतं, की कल्याणीताई कशा बसल्यात, त्याच्यानंतर प्रमिलाताई कशा बसल्यात, वैशालीताई कशा बसल्यात. तर पाठीचा कणा सरळ पाहिजे. गुड विद्यार्थ्याचं लक्षण काय, पाठीचा कणा सरळ पाहिजे. असं रेटून राटून बसलो तर आता श्वासांबरोबर जे काही तुमच्याकडे पाहुणे येत आहेत, पेशी येत आहेत, ते काय म्हणतायत, घरातला मालक मस्तपैकी राजा माणूस आहे. ह्या घरात आल्यावर मजा करायची, काही कष्ट वगैरे करायची नाहीये, काही अभ्यास करायचा नाही, काही मेहनत करायची गरज नाही. या घरातला मालक कसा आहे, राजा माणूस आहे. बिंदास झोपतो आणि बिंदास उठतो. त्याला काही टाइम मॅनेजमेंटचा नियम, त्याला त्याच्याकडे काही बंधनं नाहीयेत, काही डिसिप्लिन नाहीये. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला जसं वाटतं ना, की आपल्या पिल्लांनी कर्तबगार बनावं, वाटतं ना, कविताताई, कल्याणीताई, मी तुम्हालाच नाही विचारत बरं का. परत म्हणाल मलाच का विचारतायत, असं नाही हा. वाटतं ना आपल्या मुलांनी कर्तबगार बनावं. मग ते कुठल्याही क्षेत्रात असेल, प्रत्येकाला वाटतं कर्तबगार बनावं. मग त्याच्यासाठी जिजामातांचं पण चरित्र आपल्याला वाचावं लागेल. जिजामाता पण समजून घ्याव्या लागतील. अहिल्याबाई होळकर समजून घ्याव्या लागतील. ज्योतिबा फुले समजून घ्याव्या लागतील. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. मुद्दाम का सांगतो माहिती का, की ऑल थिंग्स आर, प्रामाणिकपणे सांगतोय, सांगण्याचा उद्देश काय माहिती का सविताताई, म्हातारपणी आपल्याला सर्वांना, आपल्या सुनांना, लेकरांना, नातवांना, पतवांडांना, जे काही येणार आहेत ना पुढची पिढी, गर्वाने सांगता आला पाहिजे. एकलं लक्ष द्या, मी काय सांगतो, स्टेटमेंट काय करतो, लक्ष द्या. गर्वाने सांगता आला पाहिजे, हा देश ना, महासत्ता जेव्हा बनला ना बाबा, त्या महासत्तातले आम्ही वारकरी होतो. आम्ही त्याच्यातले, आम्ही स्वाध्यायी होतो. आम्ही त्याच्यातले वारकरी होतो. कारण आमच्या प्रयत्नातून हा देश महासत्ता झालाय. आपण स्वातंत्र्य काळात नाही आपण जन्माला आलो. स्वातंत्र्य काळातल्या गप्पा नाही आपण करू शकत, की आम्ही होतो म्हणून इंग्रजांना हकलून दिलं, देश स्वातंत्र्य केला. मात्र आपण आता एक गप्पा मात्र करू शकतो, आपल्या नशिबी एक दिवस चांगला येऊ शकतो, सुवर्ण दिवस, की हा देश महासत्ता बनणार आहे. हा महासत्ता बनण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. त्याच्यासाठी एक चांगली पिढी, चांगला नागरिक या जगा देशामध्ये जन्म, म्हणजे जे काय आहेत त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजे. ती पिढी तयार झाली पाहिजे, कष्टाळू, मेहनती, अभ्यासू. आणि त्याच्यासाठी माझा कोणीतरी, एक मी वारकरी होतो. कारण मी शिकवलेला विद्यार्थी आज एक IPS आहे, एक धोरणात्मक अधिकारी, एक चांगल्या पदावर आहे, काहीतरी एक चांगला करतोय. मला सांगा सविताताई, इकडे लक्ष द्या. तुम्ही द्वारकेला उभे आहेत असं समजा, आणि एक लाल दिव्याची गाडी येऊन तुमच्या शेजारी थांबली तुम्हाला बघून, आणि उतरली, आणि असं समजा जाऊबाई आणि नंदनबाई तुमच्या बरोबर फिरायला आलेले आहेत त्या दिवशी द्वारकेला, कुठेतरी तुम्ही फ्रुट्स घ्यायला गेल्यात असं समजा, आणि आला, लाल गाडी थांबली, आणि तो IPS असेल, PSI असेल, आला, आणि त्याने तुम्हाला सॅल्यूट ठोकला, आणि वाकून नमस्कार केला, आणि मग तुम्ही म्हणाल, बाळा तू कोण रे, आणि मग सांगा बरं, तुम्हाला त्या दिवशी राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यासारखं वाटेल की नाही तुम्हाला? खरंच सांगा प्रामाणिकपणे, वाटेल की नाही? मग मी काल हे सांगितलं होतं क्लासमध्ये, ध्येय एवढे मोठे ठेवा
की तुम्हाला महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तुमची दखल घेतली पाहिजे तुमच्या कार्याची. भारताच्या राष्ट्रपतींनी दखल घेतली पाहिजे. आता दखल घेतील कशा पद्धतीने ती नाही सांगता येणार. पण आपलं कार्य असं आपण निर्माण करूया की आपल्याला देश महासत्ता होणार, त्याच्यातले आपल्याला वारकरी बनायचे. म्हणून हा सर्व प्रपंच आहे ब्रेन ट्रेनचा, आणि त्याचे आपण सर्व वारकरी आहोत. सो थोडंसं टेक्निकल पार्टमध्ये जातो. हे बोलणं होत राहील पुन्हा 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 परत. हे माझं प्रेझेंटेशन कोणाला दिसत असेल तर कोणीतरी सांगेल, आणि मग आपल्याला पुढे जाता येईल. कोणीतरी मला एक जण कविता ताई दिसतंय, जाऊया पुढे. दिसतंय. हो. ओके. हो. सो आपण एक बेंच मार्किंग केला होता, सर्वांना पुन्हा परत आठवण करून देतो मी, की आपण 22 सप्टेंबरला सुरुवात केली. आपण 3 नोव्हेंबर पर्यंत, लेवल 4 पर्यंत आपण एक्झाम घेणार. 10 नोव्हेंबरला आपलं सर्टिफिकेशन प्रोग्राम होणार. मला जे जे दिवसभरात काही शंका किंवा मला मेसेज येतात त्याच्याबद्दल सांगतो. आपला टोटल प्रोग्राम आहे 8 लेवलचा. लक्ष द्या, हा हा सर्व तुम्हाला रेकॉर्डिंग उपलब्ध असणार आहे. तुम्ही वारंवार 10 वेळा पण बघू शकता, त्याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता, आणि याचं तुम्हाला स्क्रीनशॉट लागला तर मी ग्रुपमध्ये टाकून देईल. प्लीज इकडे लक्ष द्या. 8 लेवल आहेत. पण ते 8 लेवल कोणासाठी, प्लीज इकडे लक्ष द्या. जो सिनियर आणि पहिलीतला मुलगा आहे त्याच्यासाठी 8 लेवल. पण जो दुसरीतला आणि तिसरीतला चौथीतला मुलगा असेल त्याच्यासाठी फक्त 7 लेवल आहेत आपल्याकडे. पण जो कोणी मुलगा 5वी पासून पुढे असेल किंवा 5वीतला मुलगा आहे, चांगला मॅच्युअर्ड मुलगा आहे, त्याला फक्त 5 लेवल आहेत. हे कसं काय सर्व तुम्हाला शिकवताना मी पुन्हा परत एक्सप्लेन करेन. मग काही ठिकाणी असं सर्वांना सर्रासपणे सांगितलं जातं की अबॅकस मध्ये 8 लेवल आहेत, कोणी म्हणतं 10 लेवल आहेत. पण गरजेप्रमाणे, मुलांच्या गरजेप्रमाणे, त्यांच्या शैक्षणिक किंवा त्यांच्या बौद्धिक पातळीनुसार विनाकारण पालकांचा खर्च होऊ नये. मी नाशिकमध्ये मी मुद्दाम सांगेल, मराठा विद्याप्रसारक मध्ये कुठलं तरी जी चॅम सी चॅम काहीतरी चामचाम हाय बाबा, काहीतरी अबॅकस, ते सर्रास आहे ना, 5वीतल्या मुलांना सुद्धा 0 लेवल करायला लावतात. टी शर्ट चिपकवा, बॅग चिपकवा, 3,500 उतरवा पालकांकडनं. सर्व लूटमार आहे मार्केटमध्ये. आपण सांगतो, मी सांगेल तुम्हाला आता, 0 लेवल आपण शनिवारपर्यंत शिकवणार, हे सर्व क्लिअर करेल तुम्हाला. कशा पद्धतीने आपल्याला देश महासत्ता बनण्याचे वारकरी, आपल्याला कशा समाजसेवेचं, आपल्याला थोडंसं सैनिक बनायचंय ते पण सांगेल, नो प्रॉब्लेम. पण पहिले सिस्टम समजून घेऊ. तर हा पुन्हा परत बोलण्यात येईल, नाही समजलं तर पुन्हा परत मी समजून सांगेल. पुढचा चार्ट कधीतरी पुन्हा परत जेव्हा सांगेल. पण हा प्रश्न होता म्हणून मी पुन्हा परत आजच्या प्रेझेंटेशनमध्ये ऍड केलं. त्याच्यानंतर तुम्ही आता सध्या तुम्ही याच्यावर फोकस करा, याच्यावर फोकस करा असं मी सांगेल. या रजिस्ट्रेशनवर फोकस करा. कोणाची स्कूल असेल आणि इमिजिएटली त्यांना कोणाला जवळजवळ म्हणजे 200 स्टुडंटचं किट घ्यायचं असेल, तर त्यांना आपण ट्रेनिंग फ्री देतो. पण तुम्ही काय, तुमच्याकडे लगेच 200 स्टुडंटचं तुम्ही कोणी किट घेणार नाहीयेत, त्याच्यामुळे हा ऑप्शनवर सध्या विचार करू नका. पण जर तुमची स्कूल असेल स्वतःची, आणि जर तुम्हाला जर 200 विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट रन करायचा असेल, आणि लगेच तुम्ही जर 200 विद्यार्थ्यांचे किट बुक करणार असाल, तर ही ट्रेनिंग तुमची फ्री असते. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हा द्यायची गरज नाही. पण सध्या आपण याच्यावर फोकस करू सर्वजण टीचर. ओके. याच्याबद्दल पण मी हे स्लाइड तुम्हाला टाकून देईल. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म बद्दल मला विचारलं होतं. हा रजिस्ट्रेशन फॉर्म मी तुम्हाला शुक्रवारी शनिवारी देईल ग्रुपमध्ये, काही नाही मला. अशा पद्धतीने भरून पाठवायचा. हा पुन्हा परत मला विषय काल पण एका ताईंनी मला पुन्हा परत रात्री मेसेज पाठवला, रजिस्ट्रेशनचं कसं करायचं. ऑलरेडी 3 ताईंनी रजिस्ट्रेशन केलं. पण तरी पण मी सांगतो तुम्हाला, मी तुम्हाला शुक्रवारी देईल. त्या ताईंना घाई होती, त्यांनी ऑलरेडी क्लास पण चालू केला, कारण आपल्याला 5 सप्टेंबरला सुरू करायचं होतं. त्यांनी 5 सप्टेंबरलाच रजिस्ट्रेशन करून त्यांनी क्लास पण सुरू केला. त्यांना ऑलरेडी थोडंसं नोन होत्या त्या, म्हणून त्यांनी सुरू केला. तर हा फॉर्म भरायचा, अशा पद्धतीने स्क्रीनशॉट पाठवायचा. 10,100चा स्क्रीनशॉट पाठवला. त्याच्यानंतर तुम्हाला जो काही 268, 267 काय त्याच्यानंतरचे नंबर असतील, तो नंबर दिला जाईल आणि तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस होईल. आणि खऱ्या अर्थाने सोमवार नंतर म्हणजे रविवार नंतरच्या क्लासला तुम्ही अटेंड करू शकतात. ओके. पुढच्या याच्यात जातो. या क्लासचं खरोखर व्हॅल्यू काय आहे? आपण नेहमी सांगतो की 1 लाख रुपये. पहिले क्लिअर करतो, माइंड सेट करतो, क्लिअर 1 लाख रुपये. जर 1 लाख रुपये जर तुम्हाला वाटतंय मी तुमच्याकडनं घेणारच आहे 1 लाख रुपये, ते कसे? तुमच्या मेहनतीतून, तुमच्या श्रमातून, तुमच्या प्रयत्नातून, तुमच्या डेडिकेशनतून, तुमच्या समाजकार्यातून, तुमच्याकडे करूनच घेणार आहेत, आणि 1 लाख रुपये वसूलच करणार आहे ब्रेन ट्रेन तुमच्याकडनं. पण ते तुमच्या श्रमातून, तुमच्या कष्टातून, तुमच्या मेहनतीतून. हा पहिलंच क्लिअर करतो. बाबा काहींना लगेच भीती वाटेल, खरंच 1 लाख रुपये का? आणि खऱ्या अर्थाने आपण 10,100 भरून ही मेंबरशिप, हे संस्थेचं अकाउंट आहे, हे सर्व तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा
ग्रुपमध्ये दिलं जाईल. पुन्हा परत त्याच्याबद्दल चर्चा नको. अ, जर क्लास मिस झाला रविवार नंतर, तर आपलं ॲप आहे ब्रेन ट्रेन एज्युकेशनचं, त्या ॲपमध्ये स्टोअर पुढच्या रविवारपासूनचे क्लासेस असतील. युट्यूबला आपण शुक्रवार शनिवारपर्यंतचे क्लासेस असतील आणि नंतर तुम्हाला ॲपमध्ये क्लासेस असतील. ओके. त्यानंतर पुढे जातो. किटमध्ये काय मिळणार हा एक प्रश्न आला होता पुन्हा परत, त्याच्यामुळे मला हे ऍड करावं लागलं. फर्स्ट थिंग, सिलेबस. संस्थेचं तुम्ही मेंबर झाल्याचा आय कार्ड, त्याच्यानंतर ब्लेझर, त्याच्यानंतर हा जो किट बघतायत तुम्ही, हा अबॅकस टूल, त्याच्यानंतर सर्टिफिकेशन, हा सर्व किटचा पार्ट आहे, मेंबरशिपचा पार्ट आहे. या मेंबरशिपमध्ये तुम्हाला सर्व पहिले अबॅकसचं होईल, नंतर सिस्टमॅटिक पुढचा एक 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 आपण बघूया. पहिले फोकस ऑन द वन, नाही तर मल्टिपल टास्क घेतला की पुन्हा परत एक ना धर भाडावर चिंध्या, ते व्हायला नको. म्हणून हे सर्व तुम्हाला, हे जे लिहिलेलं आहे हे पण मी लागल्यास ग्रुपमध्ये टाकून देईल, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर आहे. पुढे जातो. त्याच्यानंतर मी काल सांगितलं होतं अबॅकस, वेदिक मॅथ, रुबिक क्यूब आणि नंतर फ्युचर मधल्या खूप साऱ्या कन्सेप्ट. त्याच्यासाठी ही स्लाइड पण ऍड केलेली. याच्यातल्या निश्चित आपल्याला एनडीएचं मॅथ, सैनिक विद्यालयाच्या मॅथ पर्यंत पोहोचायचं, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या प्रिपरेशन पर्यंत आपल्याला पोहोचायचंय. पण हळूहळू आपण पोहोचणार. आजचा टार्गेट काय, प्लीज लक्ष द्या. आपण लेवल झिरो, प्लीज इकडे लक्ष द्या. आपण आता लेवल झिरोला थोड्याच 5 मिनिटात आपण सुरुवात करणार आहे शिकायला. आपण ॲबॅकसच्या 3 पद्धतीने कॅल्क्युलेशन करतो, प्लीज इकडे लक्ष द्या. फिंगर्स. आता आपल्याकडे काही नाहीये तुमच्या माझ्याकडे, मात्र आपल्याकडे हात आहेत, 2 हात आहेत. या 2 हातांचा वापर करून आपण आता सध्या शिकणार आहोत. पुढच्या रविवारनंतर तुमच्याकडे हे जे अबॅकस टूल आहे, हे विद्यार्थ्यांचं जे अबॅकस टूल मी तुम्हाला सांगितलं, हे तुमच्या किट बरोबर तुम्हाला मिळेल. आणि तेव्हा तुमच्याकडे अबॅकस टूल अवेलेबल असेल. आणि हे मेंटल अरिथमेटिक हा प्रकार आहे, हा पार्ट ऑफ द प्रॅक्टिस. हा शनिवार रविवारपर्यंत मी शिकवणार आहे, काय काळजी नका करू तुम्हाला. हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे. पण हा जो टूलचा पार्ट आहे हा रविवार नंतर शिकणार आहेत आपण. कारण तुमच्याकडे प्रॉपर टूल आलं, एकदा किट आलं, तुम्ही रजिस्टर मेंबर झालात, किंवा अबॅकस टूलवर शिकवेल. पण सध्या आपण या 2 गोष्टी शिकणार आहोत, फिंगरिंग आणि मेंटल अरिथमेटिक शिकवणार आहे, काही काळजी नका करू. शनिवार रविवारपर्यंत तुम्ही मी जे प्रश्न विचारेल त्याचे उत्तरं तुम्ही क्लासमध्ये देणार आहेत. त्याच्यानंतर मी आत्ता जेवढ्या वेळापूर्वी सांगितलं की 8 लेवल असतात, डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन असतात, इन हाऊसचे कॅल्क्युलेशन असतात, नेक्स्ट हाऊसचे कॅल्क्युलेशन असतात, कॉम्बिनेशन फॉर्म्युले असतात. याच्यामध्ये ॲडिशन, टेबल, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हा सर्व पार्ट ऑफ द सिलेबस आहे. हे प्रेझेंटेशन मी तुम्हाला ग्रुपमध्ये टाकून देणार आहे, त्याच्यामुळे खूप काही काळजी करू नका. त्याच्यानंतर आता पार्ट ऑफ द, मी जे काही एवढ्या थोड्या वेळापूर्वी एक 40-25 मिनिटे जी काही बडबड केली, ती सर्व बडबड या न्यूरॉनसाठी केली. ब्रेनमध्ये जो काही न्यूरॉन्स असतो परमनंट मेमरी, या परमनंट मेमरीमध्ये जी काही रिस्पॉन्स सिस्टम असते, या रिस्पॉन्स सिस्टमला आपण हेच म्हटलं की आपला रिकॉल स्ट्रेंथ स्ट्रॉंग झाला पाहिजे. म्हणजे आपली बुद्धिमत्ता जर सुपर फाईन असली पाहिजे, तर आपला रिकॉल सेन्स स्ट्रॉंग असला पाहिजे. आणि रिकॉल सेन्ससाठी आपण आठवण्याचा व्यायाम, आपण गणिताबद्दल बोलत नाही, तर आपण फक्त मेमरी बद्दल बोलतोय, ब्रेन बद्दल बोलतोय. तर या न्यूरॉन बद्दल बोललो. आणि इथं आपण काही कॅल्क्युलेशन डोळ्याने बघतो, हातांनी करतो, काही वेळेस आपण कानाने ऐकतो, आपण हाताने हाताने करतो, पुन्हा पुन्हा डोळ्याने बघतो. असा मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गन्स, प्लीज इकडे लक्ष द्या. एकापेक्षा जास्त ज्ञानेंद्रियचा वापर केल्यानंतर, म्हणून आपण असं म्हणत असतो की लिहा, प्रॅक्टिस करा, कृतीयुक्त शिक्षण करा. हे सर्व संकल्पना का आल्या, की मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गन्स काहीतरी यूज झाले पाहिजे एज्युकेशन मध्ये. म्हणजे खऱ्या अर्थाने लॉंग टर्म मेमरीचा विकास होतो, परमनंट मेमरीचा विकास होतो. मग पूर्ण शॉर्ट मेमरी, परमनंट मेमरी, हे पण आपलं कधीतरी बोलणं होईल, आपण बोलत राहू त्याच्याबद्दल. एकाच दिवशी सर्व बोलणं पण योग्य नाही. तर मग ही 0 लेवल आपण असा सुरुवात करतोय. आपल्याकडे जे काही मी तुम्हाला सांगितलं की पहिली पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी, प्लीज इकडे लक्ष द्या. स्टँडर्ड फर्स्ट पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे बुक पण अवेलेबल आहे. शिक्षकांना याची गरज नसते, कारण आपण एवढ्या शुक्रवारपर्यंत शिकून घेणार, पूर्ण तुम्हाला पीडीएफ पण दाखवणार आहे, काही काळजी नका करू. हे टार्गेट आहे आपलं. आत्तापासून पुढच्या अजून अजून एक 5 मिनिटात आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. आणि हे आपल्याला शिकायचं आहे. ओके. सो याच्यामध्ये पार्ट काय असणार आहे हे सर्व मी तुम्हाला पुढच्या 3-4 दिवसामध्ये शिकवणार आहे. सो त्याच्याबद्दल थोडंसं आपण अबॅकस टूल बद्दल समजून घेऊ. हे अबॅकस टूल आहे. साधारण इकडे लक्ष द्या.
माझ्या समोर अबॅकस आहे, ही माझी राईट बाजू आहे, इकडे लक्ष द्या. ही राईट बाजू आहे माझी, ही राईट बाजू आहे. फक्त बघून घ्या. ही माझी लेफ्ट बाजू आहे, ही एल एच बाजू आहे माझी. हा एल एच हँड आहे माझा. हा एल एच हँड आहे म्हणून हा एल एच कॉर्नर आहे. हा राईट कॉर्नर आहे. म्हणून आपण युनिट रॉड, प्लीज, खूप सारी कॉन्ट्रावर्सी आहे गुगलवर. प्रत्येकाचे वेगवेगळे म्हणतात ना, मी सांगितलं, प्रत्येकाचे बाबा वेगवेगळे म्हणतात. आमचा बाबा कोण म्हणतो गुलाल काढतो, आमचा बाबा हळद काढतो, असा प्रकारचे वेगवेगळे म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत मार्केटमध्ये. कोणी इथे युनिट रॉड समजत असतं, ते पण काही रॉंग नाहीये. पण का आपण हा रॉड करतो? कारण आपण जे काही सर्टिफिकेशन आपलं झालंय आयएसओचं, त्याच्यात जे काय आपण आपला जो काही पॅटर्न आपण बनवलाय, त्या पॅटर्न नुसार आपला रॉड, राईट रॉड, लास्ट रॉड इज द युनिट रॉड. आणि त्याच्यानंतरचा टेनचा रॉड, त्याच्यानंतरचा हंड्रेडचा रॉड, त्याच्यानंतर हा लोअर केस, याला आपण लोअर केस म्हणतो, याला अप्पर केस म्हणतो, याला वरचे म्हणून अप्पर केस, याला लोअर केस. म्हणजे अप्पर बीट्स, लोअर बीट्स, ही आन्सर लाईन. ही जी लाईन आहे ना, ही लाईन, याला आन्सर लाईन म्हणतो आपण, आन्सर लाईन. ओके. सो थोडस पुढे जातो. फॉर एक्झाम्पल, प्लीज इकडे लक्ष द्या. पूनमताई, माईक ऑन करा. तुम्ही मला दिसतात समोर म्हणून मी तुम्हाला विचारलं. मला 3 अंकी संख्या सांगा. फक्त 5 मिनिटं थांबा सर्वजण. 5 मिनिटात आपलं खूप छान लर्निंग होणार आहे. मला 3 अंकी संख्या सांगा प्लीज, थोडंसं फास्ट. 412. 412. मी त्याच्यात थोडंसं ऍड करतो. 458 करतो मुद्दाम. मला तिघ ऍस्पेक्ट पाहिजे होते म्हणून मुद्दाम चेंज करतो. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. इकडे लक्ष द्या सर्वजण. आता आपण 458, 458 अशी ही संख्या घेतली. आता या संख्येला प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. एक प्लेस व्हॅल्यू, एक प्लेस व्हॅल्यू असते आणि एक फेस व्हॅल्यू असते. प्लीज इकडे लक्ष द्या. फेस व्हॅल्यू. व्हॉट इज द मिनिंग प्लेस आणि फेस? आता समजा माझ्या समोर पूनमताई आहेत समज. पूनमताई, पूनम हा त्यांचा फेस आहे. इकडे लक्ष द्या. पूनम हा त्यांचा काय, मनातल्या मनात बोला सर्वजण. आपण टीचर आहोत आणि टीचरने मी जे काय बोलत असतो ते मनातल्या मनात बोललं पाहिजे, म्हणजे गुड लर्निंगकडे आपण जातो. पूनमताईंचं, पूनम हे त्यांचा फेस आहे. पण जेव्हा त्या घरात असतात, साहेब असतील तर साहेबांसाठी त्या वाईफ आहेत. पिलं असतील घरातले, त्यांच्यासाठी त्या मदर आहेत. सासू सासे असतील तर त्यांच्यासाठी त्या सून आहेत. त्या एखाद्या स्कूलमध्ये गेल्या तर तिथे त्या टीचर आहेत. इकडे लक्ष द्या. म्हणजे काय सांगितलं, की त्यांची प्लेस बदलली. इकडे लक्ष द्या. प्लेस बदलली तर त्यांची व्हॅल्यू बदलते. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. त्यांची प्लेस बदलली. त्या स्कूलमध्ये गेल्या की टीचर होतात, घरी आल्या की मदर होतात, ऑफिसमध्ये गेल्या की मॅडम होतात. अशी आपली प्लेस बदलली की व्हॅल्यू बदलते. पण त्यांचं नाव फेस काय असणार आहे? कायम पूनमच असणार आहे. लक्षात आलं मला तुम्हाला काय सांगायचं? तसंच प्लीज इकडे लक्ष द्या. 8 इज द फेस, 5 इज द फेस, 4 इज द फेस. बट जर हा 8 इथं आला असता आणि हा 5 इथं गेला असता आणि समजा हा 4 इथं आला असता, तर यांच्या व्हॅल्यूज बदलतात. इथं हा 4 हा आहे पण 400 झाला. पण हा 4 इथं आला म्हणून 40 झाला. म्हणजे असा 10, म्हणजे 10च्या, म्हणजे त्या 10च्या रॉडवर तो आला, 10च्या प्लेसमध्ये आला म्हणून तो 40 झाला. पण 100च्या प्लेसला गेल्यावर 100 झाला. तसा हा 8 इथं युनिट आहे, एकक आहे, 8 आहे, फक्त 8च त्याची किंमत आहे. पण त्याचं स्थान बदललं 100च्या प्लेसला गेल्या गेल्या. त्याचं व्हॅल्यू काय बदलली? 800 झाली. याला म्हणतात फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू. हे थोडंसं एक गणितातलं बेसिक आहे, मी तुम्हाला समजून सांगितलं. मग अबॅकस मध्ये प्लीज इकडे लक्ष द्या. मी लिहिताना लिहिला 458, आणि या 458 मध्ये जर आपण याची जर व्हॅल्यू समजून घेतली तर 458 यालाच अबॅकस मध्ये कसं आपण ड्रॉ करू शकतो, तर इकडे लक्ष द्या की हा युनिट रॉड, कारण हा राईट बाजू आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. माझी ही सर्वात राईट बाजू आहे, ही माझी लेफ्ट बाजू आहे. ही लेफ्ट बाजू आहे. म्हणजे आपण मॅथमॅटिक मध्ये किंवा आपण लिहिताना नॉर्मली लेफ्ट टू राईट जातो. म्हणून राईटचा जो शेवटचा अंक असतो तो युनिट असतो. म्हणून आपल्या अबॅकस टूलमध्ये जो काही माझा राईटचा शेवटचा रॉड आहे त्याला आपण युनिट रॉड समजतो किंवा त्याला युनिट रॉड ग्राह्य धरतो. क्लिअर आहे? कारण पुन्हा परत कोणीतरी तुमच्याकडे कुठला तरी एखादा पिल्लू येईल, तो तिसऱ्या लेवलमधून, चौथ्या लेवलमधून, कुठल्या तरी क्लासमधून ट्रान्सफर होऊन येईल आणि पुन्हा म्हणेल, मॅम मला तर त्यांनी सेंटर रॉड शिकवला होता आणि तुम्ही राईटचा का शिकवतायत? नो प्रॉब्लेम, एव्हरीथिंग इज क्लिअर. त्याला सांगायचं, बाळा तुला सेंटरवर जमताना तर सेंटरचं कर, काय काळजी नको करू, सर्व सारखं आहे.
तो लाटचा राईट जमतो तर राईटचा कर, नो प्रॉब्लेम, याच्याबद्दल परत शंका यायला नको. तर प्लीज इकडे लक्ष द्या. 8 ड्रॉ करायचा असेल तर आपण काल बघितला होता की अप्पर बीट्स 5 असतो आणि खालचे 3 बीट काय असतात, 1 1 1 असतो. मीन्स एक जो रॉड आहे, प्रत्येक अबॅकस रॉड, प्लीज इकडे लक्ष द्या, प्रत्येक रॉड मध्ये असे अप्पर बीट्स आणि खालच्या बाजूला असे 4 बीट्स आहेत. जर हा युनिट रॉड असेल प्लीज, तर याची व्हॅल्यू 1, याची व्हॅल्यू 1, याची व्हॅल्यू 1, याची व्हॅल्यू 1, आणि युनिट रॉड असेल तर याची व्हॅल्यू 5. पण जर हा रॉड, प्लीज इकडे लक्ष द्या, हा जर रॉड 10चा रॉड झाला, हा 10चा रॉड झाला, म्हणजे दुसरा रॉड हा रॉड झाला, 10चा रॉड झाला, तर याची व्हॅल्यू 50 होईल, याची व्हॅल्यू 10 होईल, याची व्हॅल्यू 10 होईल, याची व्हॅल्यू 10 होईल, याची व्हॅल्यू 10 होईल. पण हाच रॉड जर 100चा रॉड झाला, प्लीज इकडे लक्ष द्या, 100चा रॉड झाला, म्हणजे हा रॉड झाला 100चा रॉड झाला, तर या बीटच्या व्हॅल्यूज, याची व्हॅल्यू काय होईल, 500 होईल, याची व्हॅल्यू 100 होईल, याची 100 होईल, याची 100 होईल, याची 100 होईल. मला वाटतं थोडाफार मला शिकवता येतं असं समजून तुम्हाला समजलं असेल. पुन्हा परत 367 असा जर एक नंबर घेतला आपण, प्लीज इकडे लक्ष द्या, आणि मग हा नंबर आपल्याला अबॅकस सिस्टमने जर ड्रॉ करायचा असेल, प्लीज इकडे लक्ष द्या, ड्रॉ करायचा असेल तर सिम्पलिस्ट इकडे लक्ष द्या, 300 मीन्स लोअर बीटला 3 बीट्स, इकडे लक्ष द्या, 3 बीट्स, 60 म्हणजे हा 50 आलाच पाहिजे, आणि एक 10 मॅच केला की हा 60 झाला, आणि 7 मीन्स वरचा 5 आलाच पाहिजे आणि खालचे 2 आलेच पाहिजे. इट इज अ 367. इट इज अ 367. आणि म्हणूनच याच्यातला एक पार्ट आपण काल 2 रॉड, मी सांगितलं तर लेवल 4 पर्यंत आपल्याला फोकस करायचा आहे, 2 रॉडवर फोकस करायचा आहे. आणि या 2 रॉडवर फोकस करण्यासाठी आपण एक काल एक्सरसाइज घेतली होती. ज्या ताईंनी व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी प्रामाणिक बघा, आणि आज पण काही होमवर्क देतोय ते इकडे लक्ष द्या, प्लीज इकडे लक्ष द्या. आता आता मनातल्या मनात सर्वजण बोला, प्लीज मनातल्या मनात बोला, बघा के ची व्हॅल्यू काय बघा बरं, मनातल्या मनात बोला, बोला सर्वजण मनातल्या मनात. पल्लवीताई भडांगे सांगा, व्हॉट इज द प्राइस याची, याची काय, याला काय म्हणणार आपण, लवकर सांगा थोडंसं फास्ट. पल्लवीताई भडांगे, माईक ऑन करा, तुमचं नाव घेतलं घेतलं तुमचं लगेच माईकला हात गेला पाहिजे. हा, सांगा याचं काय उत्तर लिहू मी. कोणत्या कॉलमचं सर? या कॉलमचं, या कॉलमचं. हम्म. 1 नंबरच्या ना? हा. हा. 50, 60, 70, 80, 90. 9 आणि 50, 60, 70, 80, 90. 90 आणि 99 सर. ठीक आहे, वंडरफुल. तुम्ही परफेक्ट सांगितलं, आणि तुमची पद्धत पण परफेक्ट आहे, कारण आपण बिगनर आहोत ना, आपण एक ॲज लाईक लहान चाइल्ड सारखं आपण शिकतोय. वंडरफुल, नो प्रॉब्लेम. झिओमी M210K7A1I ताई, म्हणजे जिओमी ताई, याचं उत्तर सांगा मला. हम्म. उद्यापासून तुमचं नाव टाका, म्हणजे मला जिओमी सांगायची गरज येणार नाही. हा, लवकर ताई. हम्म. ताई हा, सांगा आन्सर सांगा, याचा आन्सर सांगा. 50, कसं 50? 75. हम्म. काय हरकत तिकडे नाही. वरती वंडरफुल, तुम्ही सांगितलं, म्हणजे हा 50, हा 60, आणि हा 70, आणि हा 70. हा 75. प्राईस वंडरफुल. वरती. त्याच्यानंतर मला दिसत आहेत वैशाली पगारे ताईंना मी मुद्दाम विचारणार नाही, मला शिल्पा तिडके ताई दिसत आहेत. शिल्पा तिडके ताई, याचा आन्सर सांगा मला, याचा आन्सर सांगा. 84. वंडरफुल. 50, 60, 70 आणि 80, आणि त्यांना हा 4 दिसला, म्हणून आन्सर इज द 84. वंडरफुल, इकडे लक्ष द्या. सो पुन्हा परत आजचा क्लास काय होता, टार्गेट थोडंसं आपण 10 मिनिटं थोडंसं लेट झालो, पण नो प्रॉब्लेम. इकडे लक्ष द्या, तुम्ही सर्वजण डेडिकेटेड आहात, इकडे लक्ष द्या. काय शिकलो आपण आज, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. असं समजा तुम्ही ना, शी चॅम, जी चॅम, टी चॅम, असं काहीतरी एक चॅम आहे नाशिकमध्ये, मराठा विद्याप्रसारकमध्ये. तिथं तुमच्या मुलाला 1ली, 2री, 5वीला काहीतरी तुम्ही अबॅकसला त्यांनी बळजबरीत
कारण सर्व कमिशन बेस चालतं, म्हणून ते कंपल्सरी सांगतात करावंच लागेल, 3,000 भरावेच लागतील, आणि भरले असं समजा. आणि झालं की पहिली लेवल झाली त्यांची. काय सांगितलं मी? एका तासात पहिली लेवल झाली, आपण शिकलो टीचर म्हणून. एवढं शिकवतात. पण नाही, आपण शनिवार बंद शिकणार आहोत, काय काळजी नका करू. म्हणजे ते जे शिकवतात ना, त्यांच्यापेक्षा 10 पटीने आपण बेस्ट शिकणार आहोत. पण मी काय सांगितलं, त्यांची 3,000ची पहिली लेवल झाली. त्यात किती कमिशन कोणाला देतात माहित नाही आपल्याला ते, पण त्यांची झाली पहिली लेवल. 99 पर्यंत मुलांना ओळखता यायला लागलं म्हणजे झाली त्यांची पहिली लेवल. त्याच्यासाठीच एक टी शर्ट चिपकवतात, एक बॅग चिपकवतात, एक बुक चिपकवतात, सर्व चिपकवतात. 3,500 रुपये पालकांकडनं उकडून घेतात. बाकीचं कमिशन कोणाला देतात त्यांनाच माहिती, देव जाणे. पण आपण नाही येत, आपण आपण जरा जगा वेगळे आहोत. ते पण उद्या परवा सांगेल. इकडे लक्ष द्या. सो काय शिकलो आपण? की मला जर प्लीज इकडे लक्ष द्या, काल आपण असं शिकलो होतो. बघा बरं, दाखवा मला सर्वजण. 83, दाखवा 83. कोणताही होत्या कालच्या क्लासमध्ये 83. 83. काही ताईंचे थोडेसे अजून मोर जरा, नाच रे मोरा जरा नाचत नाही ते अजून जरा. आज ढगाळ वातावरण होतं म्हणून जरा. 83 वंडरफुल. सेट द झिरो. 27. 27. 27. शिल्पाताई 77 नाही हो, 27. अहो हा इकडचा डाव्या हातावर 20, उजव्या हातावर 7. तुमचा डावा हात कुठला आहे? हा, आता लक्षात आलं. काय हरकत नाही. म्हणून हा इंटरॅक्टिव्ह. आता बाकीच्या ताईंना ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत, त्यांना त्यांना देव भलं करो त्यांचं. त्यांचं त्यांच्यापाशी कर्मसिद्धांत रॉंग करतायत का, चुकीचं करतायत का, ते जेवायला बसलेत का, काय करतायत, त्यांचं त्यांचं देव भलं करो. कारण त्यांना काही इंटरेस्ट नाहीये. हाँ, पर ते मैं किसी बाप की नहीं सुनती हो, तो तुम्हारी क्या सुनूंगी, ब्रदर की क्या सुनूंगी. असं त्यांचा आविर्भाव असेल, त्याच्यामुळे ते नाही ऐकणार. त्यांचा व्हिडिओज नाही ऑन करणार ते. ओके ना, चालू जरा, काही प्रॉब्लेम नाही. अशा खूप साऱ्या ताई भेटतात, त्यातल्या ह्या ताई आहेत आत्ताच्या पण क्लासमध्ये. सो ओके. सो कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघा. म्हणजे आपण काय शिकलो होतो, की हा युनिट रॉड आहे. या युनिट रॉडवरचं प्लीज सर्वजण बोला माझ्याबरोबर. हा युनिट रॉड आहे, राईट हँड वरती करा. हा युनिट रॉड आहे. या युनिट रॉडवरचा 5 आहे, हा 1 1 1 1 आहे. हे टोटल 9 आहेत. हा 5 आहे, हे 4 आहेत. एकत्र आले की 9 होतात. एकत्र आले की हे दोन 6 होतात. हे हे तिघं एकत्र आले की 7 होतात. हे चौघं एकत्र आले की 8 होतात. आणि हे पाचही एकत्र आले की 9 होतात. आपण असं शिकलो होतो. आणि आपण असं शिकलो होतो की हा डावा हात आहे माझा, तुमचा डावा हात वरती करा. हा डावा हात आहे. या डावा हाताचा हा 90 आहे. त्याच्यामध्ये हा 50 आहे. हा 10 आहे. हे सर्व 40 आहेत. आणि हे सर्व एकत्र आले की 90 होतात. हे दोघं आले की 60 होतात. हे आले की 70 होतात. हे आले की 80 होतात. आणि हे आले की 90 होतात. हे शिकलो होतो. कालचा पण व्हिडिओ बघा. पुन्हा परत काल आपण प्रॅक्टिस करणार आहोत. आणि उद्या थोडंसं माझी थोडीशी फळाफळ आहे. मी कदाचित सय्यद पिंपरीला जाणार आहे. वेळेवर आलो तर मी क्लासची लिंक टाकलेली असेल. ऐका, मी ऑलरेडी क्लासची, कारण मला येऊन मी क्लासची लिंक टाकण्याचा प्रयत्न करेल. पण जर समजा लेट झालो, इन द केस, तर आपण कदाचित 9:30च्या ऐवजी 9:45ला भेटू. चालेल ना? चालेल ना? म्हणजे जेवण वगैरे झालेलं असतं आणि छानपैकी मला पण आशीर्वाद मिळते. तो टीव्ही जरा बिचाराला आता त्याला सुट्टी भेटली असेल, त्या कोण ते विनाकारण त्या कुठल्या कुठल्या काय 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 बावळट त्या आपण सिरियल बघत असतो. आणि तेच डोक्यात विचार घेऊन उद्या उद्या परत पुन्हा परत सकाळ त्याची त्याची आपली, त्याच्यातून आपण आपला दिवस वाया घालवत असतो. आणि तेच हेवे दावे करून कदाचित आपले आपले स्वप्न आपण रंगवत असतो. तर त्याच्यापेक्षा हे काहीतरी जरा वेगळं आहे. ते आपण जरा, म्हणून माझ्यासाठी हे सर्व पुण्याचं काम आहे. मी असं म्हणत असतो, माझ्यासाठी हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. मला खूप मोठं आयुष्य मिळणार आहे. म्हातारपण मोठं राहणार आहे माझं. कारण मला खूप माझ्या पदरी पुण्य येणार आहे. कारण हे शिकल्याने घराघरात शांतता, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, डेडिकेशन, मेहनत, अभ्यास, सर्व एक एक मोठा प्रपंच आहे. म्हणून माझ्यासाठी पुण्याचं काम आहे. सो मी सांगण्याचा उद्देश एवढाच होता, की कालचं जर कदाचित आपण 9:45ला भेटू समजा मी आलो तर, म्हणून आपण पुन्हा परत एकदा फिंगरिंग समजून घेऊ. आणि खऱ्या अर्थाने आपण उद्या प्रॅक्टिसला सुरुवात करणार आहे. पण तरी पण रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. करा माझ्याबरोबर सर्वजण, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 2 राईट हँडवर, अगेन +2 डायरेक्ट अवेलेबल, +5 डायरेक्ट अवेलेबल, -4 डायरेक्ट अवेलेबल, +3
डायरेक्ट अवेलेबल +90, डाव्या हातावर +90, डाव्या हातावर +90. आन्सर इज द, मनातल्या मनात आन्सर इज द, पहिले डावा हात रीड करायचा, नंतर मग उजवा हात. डावा हात रीड करा पहिले, समोर असा दिसला पाहिजे 98. दिसतंय की नाही बघा कॉन्फिडन्सली. सेट द झिरो, सेट द झिरो, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. हा, 63. आता पहिले 60 बोललो ना, सर्वजण सेट द झिरो म्हटलं की सेट द झिरो करायचे, टिक 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 सेट द झिरो करायचं. 63 बोललो म्हणजे डाव्या हातावर 60 आणि उजव्या हातावर 3. 63, 63 +1. हा बघा, हा +1 केला उजव्या हातावरचा, +1 केला. -3, बघा -3 असा केला. -3 करंगडीकडनं, -3 करंगडीकडनं ताई, कल्याणीताई करंगडीकडनं, करंगडीकडनं ते पण सांगेल उद्या. करंगडीकडनं अंगठ्याजवळचा बोट ओपन आहे आणि करंगडीकडनं -3, -3. आन्सर इज द, बघा आन्सर इज द 61. आन्सर इज द 61. आणि म्हणून मी जो कालचा होमवर्क सांगितला होता, हे आपल्याला खऱ्या अर्थाने उद्या कॅल्क्युलेशन करायचे आहेत. तर काय प्रॅक्टिस करून ठेवा प्लीज, एवढंच अपेक्षित आहे. काय, कुठलाही अंक बोलले, 89 म्हटले की इकडे 89, हा 80, आणि इकडे दीपांजली ताई खूप मोठी जांभई दिलीत, 89 असं, 89. पुन्हा जर बोललो 74, 70 आणि 4, 74, हे क्विकली थोडंसं प्रॅक्टिस करून ठेवा, म्हणजे उद्या खऱ्या अर्थाने आपल्याला कॅल्क्युलेशन, कारण शुक्रवारपर्यंत तुमचा स्पीडअप मला करायचा आहे. प्रॅक्टिस पण देईल मी तुम्हाला, फ्री टाइम असेल तेव्हा तुम्ही प्रॅक्टिस पण कराल. सो आपण आज काय शिकलो, थोडंसं क्लोजिंग करतो. आपण फिंगर्स काल शिकलो होतो, आज आपण बीट्स व्हॅल्यू शिकलो. मग तुम्हाला होमवर्क काय असेल, छानपैकी तुमच्याकडे रद्दीचे पेपर असतील, वन साइड पेपर असतील मुलांच्या उरलेल्या नोटबुक, छानपैकी कुठला तरी अंक कसा, इकडे लक्षात आहे मी समजून सांगतो. एखादा तुम्हाला असं वाटलं की थोडासा मला आता अभ्यास करायचा आहे ना, प्लीज प्लीज इकडे लक्ष द्या. नाही, हे दिसतंय का, कोणीतरी सांगेल का मला, दिसतंय का? हा, दिसतंय का? हो ओके. तर हो काय हो. करायचं, इकडे लक्ष द्या. तुम्ही 38 लिहिला, मग काय करायचं, ड्रॉ करून बघायचं, प्लीज इकडे लक्ष द्या. 30 ना, व्हेरी गुड. 10, 20 आणि 30. 8 ना, मग 5, 6, 7 आणि 8. इट इज अ 38. इट इज अ 38. हा 38. चला, तुम्ही असं करा, कुठलाही अंक घ्या. चला, मला 66 करायचा आहे, तर कसा येईल, ड्रॉ करा. 66 ड्रॉ करा, आणि पुन्हा पुन्हा करा, की अरे 60 ना, मग 50 असलाच पाहिजे, आणि 10, इट इज अ 60. पहिले मी 60 बोलतोय, लक्षात द्या, जे पहिले बोलतो ना ते पहिले ड्रॉ करायचं. 6 पहिले, युनिट ड्रॉ नाही करत आहे मी पहिले. मी 30 पहिले बोलतो ना, मग 30 ड्रॉ करायचा पहिले. 60 आणि 6, आणि 6 म्हणजे हा युनिट रॉडवर 6. इट इज अ 66. अशा पद्धतीने 99 पर्यंतचे प्रॅक्टिस करा, काही प्रॉब्लेम नाही ना. प्रत्येकाकडे नोटबुक आहे, प्रत्येकाकडे मुलांचे उरलेले नोटबुक्स आहेत. त्यांना पण बरं वाटेल की मम्मी आता चोरून लपून अभ्यास करायला लागली, आतापर्यंत टाइमपास करत होती. त्यांना पण बरं वाटेल, त्यांना पण हेवा वाटेल, त्यांना पण साऱ्या गावभर सांगतील. ते पण म्हणतील काहीतरी फरक पडलाय घरामध्ये, काहीतरी जरा वेगळं वातावरण तयार झालेलं आहे. ते पण बिचारे गावभर सांगतील, व्हॅनमध्ये सांगतील, मुलांना सांगतील, टीचरांना सांगतील, पप्पांच्या कानात जाऊन सांगतील, तुम्हाला माहिती आहे का, काहीतरी नवीनच कार्यक्रम, नवीनच आता मम्मी होमवर्क करायला लागल्या. हे चांगलं वातावरण तयार होईल. यालाच म्हणतात बैठक, यालाच म्हणतात स्वाध्याय, यालाच म्हणतात महारथ महासत्ता होण्याच्या वारकरीतला हा एक पर्याय आहे. पण प्लीज प्रयत्न करून बघू, जमलं तर जमलं, नाही जमलं तर काही प्रॉब्लेम नाही. ओके, शेवटी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. सो मला माहिती कोणाला काही शंका नसेल, तरी पण आपण ऑलरेडी 15 मिनिटं लेट झालोय. पण हक्काने, बहीण भावाचं नातंच असं आहे की हक्काने 15 मिनिटं, ते म्हणतात ना की क्लासमध्ये बसलं की रोज वाढतात. पण मला माहिती आहे की इट इज ऑल थिंग्स आर इम्पॉर्टंट, तुमचा टाइम पण महत्वाचा आहे, म्हणून तो कुठेही वाया जाणार नाही आयुष्याचा टाइम. जे रोज सांगतोय, जर खरोखर करायचं असेल तर नुसतं इकडे ऐकलं आणि तिकडे सोडलं, मग नंतर परत मला म्हणू नका रविवारी की मला माझं का स्पीड येत नाहीये. मी रोज तुम्हाला होमवर्क सांगतोय, काल वेगळा होमवर्क सांगितला होता, आज वेगळा होमवर्क सांगितला. तो रोजच्या रोज करा, आणि रोजच्या रोज केला तर खरी याची लर्निंगची मजा येणार आहे.
ओके. सो माझ्याकडनं टाइम इज ओव्हर. माझ्याकडनं शिकवणं संपलंय. पण तुमच्या मनात काही असतील, शंका असतील, कोणाला काही बोलायचं असेल, काही सजेशन असेल, काही माझं काही समजत नसेल माझं बोलणं, किंवा अजून काही तुमचं सजेशन असेल, तो विल बी सेअर. होईल. कोणाला बोलायचं असेल तर हात वरती करा. नाही तर कोणाला काहीच बोलायचं नाही. सर्वांना सर्व समजलंय आणि कोणाला काहीच समजलं नाही असं समजून मी थांबतो. ओके. कोणाला काही शंका, कोणाला काही बोलायचंय, हात वरती केला तर मला नाव घेता येईल. त्या ताईशी बोलता येईल. कविता ताई, तुम्हाला काही बोलायचंय? नाही सर, समजलं. ओके. एनीवन? ओके. ठीक आहे. तुम्हाला सर्व समजलंय. म्हणजे मला मी जे बोललो किंवा ते तुम्हाला सर्व समजलंय असं मी समजून थांबूया आपण. उद्या पुन्हा परत मी सांगितलं की थोडा लेट झालो, आपण 9:45 पर्यंत भेटू. अदरवाईज 9:30 ला आपला रोज क्लास असतो, 9:30 ला भेटूया. चालेल. बाय बाय करूया, क्लोज करूया. ओके. गुड नाईट सर. ओके, चलो बाय बाय. बाय बाय.